की ह्या नारपार आणि पलीकडे जाणारं जे पाणी आहे या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना असेल की मी विरोधी पक्षात असताना आम्ही सगळ्यांनी वेलमध्ये बसून जे आहे सत्याग्रह केला होता। तो यासाठी की माझं असं म्हणणं आहे की तापी नदीचं जे पाणी येत आहे त्याच्यातले जळगावला 99 TMC पाणी आम्ही अजून घेऊ शकलो नाही म्हणून ते पलीकडे जात आहे। अधिक नारपार या सगळ्या गोदावरी खोऱ्यामध्ये जवळपास 55 TMC पाणी आहे असं माझं स्वतःचं मत आहे, ज्याच्यावर मी अनेक वेळा मीटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत। आता हे पाणी आणण्यासाठी उचलण्यासाठी खूप पैसा लागतो, हे बरोबर आहे। म्हणून मी वारंवार सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मला वाटतं तेलंगणाने आंध्र की तेलंगणाने ते कलमेश्वर तो प्रकल्प जो आहे त्याने 350 हॉर्सपॉवरचे जे आहेत पंप लावले आणि ते पाणी जे 700 मीटर वरती उचलून त्या ठिकाणी काम केलं तेलंगणा। माझं म्हणणं हेच आहे की मराठवाड्याला जर पाणी आपल्याला पूर्णपणे जर ह्या अडचणीतून दूर करायचं असेल तर मी आता जे सांगितलं हे सगळं पाणी जे आहे उचलून आपल्याकडे आणलं पाहिजे आणि ते मराठवाड्याकडे पाठवलं पाहिजे। कारण इतर कुठूनही मराठवाड्याला पाणी मिळण्याची अपेक्षा आशाच नाही ना। पाऊस कुठे पडणार? पाऊस जो पडतो आहे आणि कायदा असा आहे या देशाचा, ज्या राज्याच्या भूमीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं। पण हे जर पाहिलं तर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर पाणी आपण आणू शकतो। प्रश्न पैशाचा आहे, ठीक आहे, केंद्र सरकारने मदत नाही केली तो त्यांचा भाग वेगळा, परंतु पहिला भाग म्हणून अलीकडेच जे आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांनी 10 TMCच्या बाबतीमध्ये जे आहे ठराव मंजूर करून जो आहे आम्ही आमचे पैसे खर्च करू ना। प्रश्न येतो कुठे? त्यांनी मदत केली ठीक आहे, नाही तर आम्ही आमचे पैसे मंजूर करू आणि त्याप्रमाणे आम्ही ते कामाला लागलेलो आहोत। 10 TMC आणखीन पुढे आणखीन काही हळूहळू ते पाणी आम्ही ते उचलणार आहोत। निवडणुका लांबणीवर जात आहे आणि त्यामुळे त्या अगोदर जे वातावरण होतं ते सरकारला योग्य नव्हतं म्हणून लाडकी बहीण योजना आणली असं काही नाही आहे। असं आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला मागच्या वेळेला आमची निवडणूक झाल्यानंतर लवकर काही सरकार स्थापन झालं नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवटसुद्धा लागली होती, बरोबर आहे। आणि म्हणजे आमची विधानसभा मुळात उशिरा गठीत झाली आणि तिथून मग 5 वर्ष जर मोजायचे झाले तर आम्हाला वेळ आहे। त्या वेळेपर्यंत मग कधी पण निवडणुका होऊ शकतात आणि त्या घ्याव्या लागतील आम्हाला पुढे। फोर्सचं कारण दिलं जात आहे, फोर्स नाहीये। जम्मू आणि हरियाणाच्या निवडणुका होत आहेत आणि मला काही कल्पना नाही, पण आमची 5 वर्ष जे आहेत मागच्या वेळेला आमची विधानसभा उशिरा गठीत झालेली आहे, सरकार उशिरा स्थापन झालं आणि तिथून 5 वर्षाची आहे ती मुदत असते आमच्या विधानसभेची आमदारकीची। साहेब, लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला लाडकी बहीण आठवली अशा पद्धतीचं विरोधकांनी ठीक आहे। आता विरोधक ते बोलणारच ना, ते काय आमची स्तुती करणार का? म्हणून तर ते विरोधक आपण म्हणतो आहोत ना। विरोधकांचं काम आहे कुठच्याही सरकारचं कुठच्याही कृतीवर जे आहे आक्षेप घेणं, विरोध करणं हे त्यांचं काम आहे, ते करू दे। परंतु आपल्याला कल्पना आल्या आता की आतापर्यंत जो 3,500 कोटीचा बटवारा झालेला आहे, 70 लाख लोकांपर्यंत जे भगिनींपर्यंत पैसे पोहोचलेत 3 दिवसापूर्वीची माहिती। 1,35,00,000 भगिनी अप्रूव्ड झालेल्या आहेत, मंजूर केलेल्या आहेत। काही भगिनींच्या बाबतीमध्ये जे आहेत हा आधार कार्ड आणि बँक खातं याचं काही जुळवाजुळव होत नाही, ती सुद्धा जे आहे कलेक्टर आणि त्यांचे सगळे रेव्हन्यूचे सगळे अधिकारी आणि आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते ते मिळून जे आहे आम्ही हा सगळा प्रश्न जो आहे ज्यांचे आधार कार्ड जुळत नाहीत
त्याच्यावर अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही प्रगती केली आहे. तक्रारी येत आहेत की ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले बँकेने आपोआप पैसे कमी कट करून घेतले, काही चार्जेस लावून, अशा देखील तक्रारी येत आहेत. तो त्या काय तक्रारी माझ्याकडे तक्रारी अशा काय आलेल्या नाहीत अजून. काय आमचं काम आहे त्या भगिनीला पैसे देणं. त्या भगिनीला मी 3,000 रुपये दिलेले आहेत. आजसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात जाते. साहेब, सुप्रिया सुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. दिंडोरीमध्ये त्यांचा एक कार्यक्रम सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जो होर्डिंग लावलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा नरहरी झिरवळांचा एक भला मोठा फोटो लावण्यात आलेला आहे. कसं बघताय? आता कदाचित नरहरी झिरवळ जे आहेत हे विधानसभेचे आतासुद्धा उपसभापती आहेत. त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कदाचित तो फोटो लावला असेल. पक्षाचा कार्यक्रम आहे. आज काय एखाद्याचा सन्मान ठेवायचा झाला पण तो पक्षात काय की पक्षाच्या बाहेर काय. येवला मतदारसंघ तुम्ही सोडणार अशा स्वरूपाची चर्चा विरोधकांकडनं केली जाते. तुम्ही त्या ठिकाणी लढणार आहात का? काही वेगळा निर्णय घेत आहेत का? नेमकं काय स्पष्टीकरण? असं आहे की मी येवला लासलगाव मतदारसंघातच निवडणूक लढवणार आणि परत तिथे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. त्याच्याबद्दल जे आहे आपण उगीच काही त्रास घेऊ नका, विचार करू नका, चर्चा करू. तुमच्या येवला मतदारसंघामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये आता मनोज जरांगे पाटलांचा चौक तयार करण्यात आलेला आहे. त्याचं आता कुठे 4-5 माणसं येतात, कुठे गावामध्ये बोर्ड लावतात, लावू द्या, काय हरकत नाही. जिवंतपणे लावतात, काय हरकत आहे तुमची? संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलेलं आहे. माहित नाही, ऐकलं नाही. मराठ्यांना आरक्षणाची गरज काय, त्यांना उभा देश चालवायचा आहे. मुख्यमंत्री पदाचा महायुतीचा चेहरा कोण असायला पाहिजे? आपण आपल्या प्रदीर्घ अनुभवावरनं कोण आपला चेहरा असेल असं आपल्याला वाटतं? कशाचा चेहरा? महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा. मला तर याच्यात तर कोण दिसत नाही. चला, धन्यवाद. अरे काय नाशिक मुंबई महामार्ग गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा जाम आहे. 20-20 किलोमीटरच्या रांगा लागल्या. NHAला आपण वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे, मात्र अद्यापही ती कोंडी फुटत नाही. 20 किलोमीटरच्या दोन्ही बाजूनी रांगा आहेत. हे खरं आहे, अजूनही जे आहेत रांगा लागता आहे, परंतु थोडासा एक 20-25% का फरक मला जाणवत आहे. कारण अनेक ठिकाणी जे आहे लेफ्ट राईट होतं, ते काही लेफ्ट राईट जे चालत होतं ते त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काम सुरू आहे. पण मला असं वाटतं की त्या कामाला आणखी स्पीड येण्याची आवश्यकता आहे. स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा आता तिथे खाली उतरून त्यांनी त्या सगळ्याची पाहणी केलेली आहे आणि त्यामुळे थोडा उशीर लागतो आहे, पण होईल. पण हे जे आहे केवळ हा नाशिकसाठी प्रश्न नाही आहे, तर पार दिल्लीपर्यंत जी काही वाहतूक जी आहे ह्या रस्त्याने होत असते. त्याच्यामुळे जे आहे या रस्त्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर जे आहे योग्य रीतीने दुरुस्त होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गणेश आडीवरेकरांनी शिंदे गटात प्रवेश केला. बरं, पुढं साहेब, नवपल्लिकांच्या मतदारसंघात अजित पवारांचा कार्यक्रम होतोय. मागं महायुतीने त्यांना महायुतीत घेण्यास नकार दिला होता, आता कार्यक्रम होतोय. बरं, पुढे काय प्रश्न तुमचा? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.